बाळासाहेबांनी तिथल्या तिथे त्या लवणणाऱ्या लवंडेला सरळ बसवला असता, नीट बस रे. मुळात बाळासाहेबांच्या खुर्चीच्या हातावर किंवा त्याचा लोड असतो त्याच्यावर हात ठेवून आपला लोड टाकण्याची हिंमतच कोणी केली नसते, कारण ते बाळासाहेब होते. आजच्या नेतृत्वाला निव्वळ आडनावाचं बेनिफिट आहे ठाकरे, बस. बाकी सहकाऱ्यांमध्ये आदर किती तो संजय राऊत दाखवत आलेले आहेतच आजवर आपल्याला. नहीं चलेगी नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी. कालच्या CJP प्रोटेस्टमधल्या अनेक घोषणांपैकी ही एक घोषणा आहे, अशी आहे की ती सहज सूचित करते की नरेंद्र मोदी किंवा हे जे सरकार आहे हे तानाशाह आहे, हुकुमशाह आहे, हिटलर आहे. संजय राऊतही हेच वाक्य सातत्यानं उच्चारत असतात. आता तुम्ही विचाराल की हे संजय राऊत कोण आहेत? तर संजय राऊत हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सध्याचे प्रमुख आहेत. प्रमुख नेते नव्हे बरं का, तर प्रमुखच आहेत. कारण हा जो पक्ष महाराष्ट्रात शिल्लक उरला आहे तो केवळ संजय राजाराम राऊत यांच्या वक्तृत्वामुळे, त्यांच्या एकंदर वागण्या बोलण्यामुळे. राऊत बोलतात म्हणून या पक्षाचं अस्तित्व जाणवतंय आपल्याला आता सध्या तरी. हेच सध्या प्रमुख आहेत, कारण ते कुणाच्याही लग्न समारंभांना वगैरे जातात ठाकरेंसह, तेव्हा ते सगळ्यांच्या पुढे असतात. कुटुंब प्रमुख कसा आपल्या लेकी बाळी सुनांना लेकांना हाताला धरून नेत असतो तसा हे असतातच. बरं, राऊतांवर अजून एक टीका होते, ती म्हणजे ठाकरेंच्या खुर्चीला रेलून बसतात. म्हणजे ठाकरेंच्या खुर्चीचा जो हात असतो त्यावर हे हात ठेवून बसतात. म्हणजे त्यांची स्वतःची बसण्याची जागा असतानाही, म्हणजे सोफ्यावर ते बसलेले आहेत, सोफ्यालाही एक हात आहे, तिथे त्या सोफ्यावर त्या हातावर न बसता ते शेजारच्या खुर्चीला जो हात असतो, जे ठाकरेंची जी खुर्ची आहे त्यावर आपला हात टेकवतात. संजय राऊत हे नुकतेच एका दुर्धर आजारातून सावरत आहेत, म्हणजे बरे होत आहेत. त्यात त्यांचं वय आता 65कडे झुकलंय. त्यामुळे आधाराविना त्यांना ना बसता येत ना उभं राहता येत, अशी काय अवस्था नाही आहे. पण ते काय आहे की उभ्या उभ्या देखील ते ठाकरे भाषण देत असलेल्या डायसवर आपलं कोपर टेकवतात. तर जुन्या इमारतींना जसा टेकू द्यावा लागतो तसाच काहीसा प्रकार आहे असं समजायचं आपण. पण अनेकांना खटकतं हो, काय तर म्हणे ठाकरेंच्या खुर्चीला असं का रेलतात हे संजय राऊत? माननीय बाळासाहेबांच्या खुर्चीला कोणी रेलून बसलेलं चाललं असतं का? बाळासाहेबांनी तिथल्या तिथे त्या लवणणाऱ्या लवंडेला सरळ बसवला असता, नीट बस रे. मुळात बाळासाहेबांच्या खुर्चीच्या हातावर किंवा त्याचा लोड असतो त्याच्यावर हात ठेवून आपला लोड टाकण्याची हिंमतच कोणी केली नसते, कारण ते बाळासाहेब होते. आजच्या नेतृत्वाला निव्वळ आडनावाचं बेनिफिट आहे ठाकरे, बस. बाकी सहकाऱ्यांमध्ये आदर किती तो संजय राऊत दाखवत आलेले आहेतच आजवर आपल्याला. त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद, नमस्कार.